कृती झालेली नाही. आणि जेव्हा आपण एखाद्या लग्नाला जायचं असलं घरून तर घराने बोलून लागतात आणि कोणकोणत्या गोष्टी चेक करतो, कोणकोणत्या गोष्टी चेक करतो. कपाटाला लॉक लावलं का अजून थोडं लाईट बंद घेतो आठवणीनं का करतो, कपाटाकडे नंतर पाहू. परंतु काय करतो, आपल्या सगळ्या प्रश्नात भाव आहे का बंद आहे का हे पाहतो. कारण पुढच्याच महिन्याला इलेक्ट्रिकचं बिल येणार असते आणि ते मोजणी आपलं नाही लाईट टाकते. पाण्याचंही तसंच आहे. पाण्याचं लाईट नळ योजना कामच नाही, 4-4 वर्ष नाही होते, बिल भरलेलं नसेल. ज्या दिवशी तुमची लाईट म्हणजे नळ योजनेचं प्रयोजन कापण्यात येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्हाला पाण्याचं महत्त्व कळेल. किंवा तुम्हाला जर मोजून पाणी दिलं म्हणजे मीटरनं पाणी दिलं तर तुमचं काम झाल्याबरोबर तुम्ही आठवणीनं नळाची टोटी बंद करा. मला अजून एक कारण सांगा, नळाच्या टोटी बंद न करण्याचे काय काय कारणं होऊ शकतात? वेगवेगळे कारणं होऊ शकतात. आपण ग्रामपंचायतीला पैसा देतो, ही का बंद करून खाली का होते, काम त्याचे दुर्लक्षितपणा. परंतु अजून एक कारण आहे, नळाची टोटी जर बंद केली तर बाजूच्या घरी पाणी जाते. हा सगळ्या आनंद आवडत नाही. बाजूच्या घरी पाणी जर गेलं नाही तर त्याला जो आनंद होतो त्याला मोठा अपुरी आनंद होतो. अपुरी आनंदाला नळाची टोटी बंद करत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा विनंती करेल की आपण पाणी भरलं झाल्यानंतर आठवणीने टोटी बंद करा आणि प्रत्यक्ष मोजायला सांगेल की आपण त्यांना जन्मापण यंत्र भरून पाणी देण्यात यावं, जेणेकरून पाण्याचा योग्य आणि पुरेपूर वापर होईल. धन्यवाद. आपण आमच्या प्रतिनिधीला भेट दिली, आपण संबोधन केलं. आपल्या इथं अजूनही जलतारा सुरू झाली आहे. आम्ही जलतारावर काम करत आहोत. आजच्या स्थितीमध्ये सावधानी आपला सेवा काही सेवा करी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही तुमचं रायबासा, बेळगाव, कोल्हापुरा या गावामध्ये पाण्याचे स्रोत अजिबात नाही. एक वेळा नळ आल्याच्या चार दिवशी पाणी द्यायला लागते. चौथ्या दिवशी आज जर पाणी सोडलं तर 4 दिवसाला पाणी द्यायला लागते. आणि तिथं मी स्वतः 5,000 किलोमीटर घेतली. शेतात पाण्याचे गड्डे फोडतो. तिथं गड्डे फोडता सुरू आहे रेसिपीनं. सगळे सावलीचे डॉक्टर लोक, शिक्षक लोक त्याच्यामध्ये हिंमत आहे. आणि आम्ही स्वतःचे पैसे भरतो, गोळा करून गड्डे फोडून तिथं हे भरून पुन्हा भरून पाणीला साठवून कसं